माझं नाव गीता. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील कथा सांगणार आहे. 8 वर्षांपूर्वी जेव्हा माझे लग्न झाले, तेव्हा मी आनंदी होण्याऐवजी आतून माझे मन घाबरले होते. याचे कारण मला असे कळले होते की माझे पती शेखर खूप रोमॅन्टिक टाईपचे व्यक्ती होते आणि ते माझा फोटो पाहून वेडे झाले होते. मी अशा मुलींपैकी अजिबात नव्हते ज्यांना सतत रोमन्स खूप आवडतो, कारण मला एक नॉर्मल लाईफ जगणे आवडत होते. पतीने आपल्या पत्नीची स्तुती करणे आणि सतत तिच्या मागे पुढे करत राहणे हे मला बालिश वाटत होते. पण शेखर अगदी तसेच होते. लग्नाच्या पहिल्या रात्री शेखरने साध्या शब्दांऐवजी माझी स्तुती एका रोमॅन्टिक शेरोशायरीमधून केली. मला आजपर्यंत कधी साधी कवितासुद्धा कळली नव्हती, त्यामुळे शेखरचे रोमॅन्टिक शेर माझ्या डोक्यावरून गेले. त्यांनी मला विचारले, गीता, तुला माझा शेर कसा वाटला आणि माझी स्तुती करण्याची पद्धत कशी वाटली? यावर मी उत्तर दिलं, हो, खूप छान. परंतु नवरा आपल्या बायकोवर किती प्रेम करतो हे मुलीला लग्नाच्या वर्षभरानंतरच कळतं. शेखर सामान्य लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते, कारण इतर पुरुषांप्रमाणे त्यांनी मला असे सांगितले नव्हते की माझ्या आईसमोर जास्त चरचर करायची नाही. माझ्या आईचा प्रत्येक शब्द तुला पाळावाच लागेल आणि माझ्या बहिणी जेव्हा कधी त्यांच्या माहेरी येतील तेव्हा त्यांचं मन दुखावले नाही पाहिजे हे सांगण्याऐवजी ते प्रत्येक वेळी मला फक्त प्रेमाच्या गोष्टींबद्दल बोलत असे. माझे लग्नाचे सुरुवातीचे दिवस खूप चांगले गेले. आमची जॉईंट फॅमिली होती आणि त्या घरात लहान मोठे धरून 15 सदस्य होते. आमच्या हनीमूनसाठी शेखर मला जम्मू काश्मीरला घेऊन जाणार होते, कारण त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा होता. तसे पण मोठी फॅमिली असल्यामुळे घरात प्रायव्हसी मिळत नव्हती. त्यामुळेच कदाचित शेखरने हनीमूनचा 8 दिवसांचा प्लॅन केला होता. जेव्हा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली तेव्हा मलाही खूप आनंद झाला, कारण मला प्रवासाची खूप आवड होती. मात्र लग्नानंतर लगेचच माझ्या सासऱ्यांची तब्येत खालावली. ते म्हणाले, बेटा, तुम्ही हनीमूनला 2-3 महिन्यानंतर जाण्याचा प्लॅन करा. लग्नात आधीच बराच खर्च झाला आहे आणि आता माझा हॉस्पिटलचाही खूप खर्च चालू आहे. त्यामुळे मी होकारार्थी मान हलवली. याचं मला वाईट वाटलं नाही, परंतु शेखरचा मूड खराब झाला. ते म्हणाले, हे काय बाबा, असं कुठं असतं का? लग्नानंतर लोक लगेचच हनीमूनला जातात, असं 2-3 महिन्यांनी कोण जातं का? यावर मी शेखरला समजावत म्हणाले, काही हरकत नाही, बाबा बरोबर बोलत आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे आपण 2-3 महिन्यांनी जाऊ. माझ्या प्रेम स्पष्टीकरणानंतर शेखरही सहमत झाले. मग काय, त्यानंतर त्यांना फक्त एकच काम होते, ते म्हणजे सतत माझ्याशी प्रेमळ गप्पा मारणं. आणि मला देखील आता हे सगळं खूप आवडू लागलं होतं. मग जसजसा 1 महिना निघून गेला तसतशी म्हणजे सासऱ्यांची तब्येतही सुधारली. तेव्हा शेखर आणि मी हनीमूनला जाण्याची तयारी करू लागलो. मात्र त्यावेळी अचानक माझी प्रकृती खालावली. मला सतत उलट्या होत होत्या. मी जे काही खायचे ते लगेच बाहेर यायचे. माझी अशी हालत पाहून सर्वात जास्त टेन्शन शेखरला आले. त्यानंतर माझ्या सासूबाई मला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. मग डॉक्टरांनी जी बातमी सांगितली ते ऐकून मला खूप आनंद झाला, कारण लग्नाच्या अवघ्या 1 महिन्यानंतर मी प्रेग्नेंट होते. परंतु आता अडचण अशी होती की डॉक्टरांनी मला कोणताही लांबचा प्रवास करण्यास मनाई केली होती आणि त्यांनी मला असेही सांगितले की ही तुझी पहिलीच गर्भधारणा आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. लांबचा प्रवास करणे तुझ्यासाठी आणि बाळासाठी धोक्याचे ठरू शकते. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून मी लगेच ठरवले की आता आम्ही हनीमूनला जाणार नाही. माझ्या सासूलाही माझं म्हणणं पटलं. परंतु जेव्हा मी घरी येऊन ही आनंदाची बातमी शेखरला सांगितली तेव्हा ते आनंदी होण्याऐवजी माझ्यावर ओरडले आणि म्हणाले, हे एवढे लवकर कसं काय झालं? मी तर खूप काळजी घेत होतो.
शेखरकडून हे ऐकल्यावर मला माझा श्वास थांबल्यासारखे वाटू लागले. मी विचार करू लागले की ते माझ्या चारित्र्यावर संशय तर घेत नाही ना. पण नंतर शेखरच्या पुढच्या काही शब्दांनी माझा विचार चुकीचा ठरला. कारण ते म्हणाले, इतर लोक लग्न झाल्यावर 2 वर्ष मस्त फुल एन्जॉय करतात आणि एक तू आहेस जी लग्नाच्या 1च महिन्यात पोट घेऊन बसली आहेस. हे काही महिन्यांनी सुद्धा झाले असते. इतके लवकर ठेवायची काय गरज आहे. यावर मी म्हणाले, पण यात माझी काही चुकी आहे. मग शेखर म्हणाले, हे बघ गीता, या बातमीमुळे आधीच माझा मूड खूप खराब झाला आहे. त्यामुळे आता तू याला एवढा मोठा मुद्दा बनवू नकोस. आपण गर्भपात करून घेऊ. बाळ काय नंतर 1 वर्षाने सुद्धा तू ठेवू शकतेस. नाही नाही, मी कोणत्याही किमतीत माझ्या मुलाचा जीव घेणार नाही. मग शेखर म्हणाला, ठीक आहे, पण आपण आपले हनीमून कॅन्सल करणार नाही. कारण गरोदरपणातसुद्धा स्त्रिया सर्व काही करतात, फिरतात आणि आयुष्याचा आनंद घेतात. परंतु मी शेखरला स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले, डॉक्टरांनी मला लांबचा प्रवास करण्यास सक्त मनाई केली आहे आणि त्यांनी सुरुवातीचे 3 महिने आपल्यात अंतर ठेवायला सांगितले आहे. त्यामुळे मी कुठेही जाणार नाही आणि अशावेळी मला कोणताही धोका पत्करायचा नाही. आता मी आपलं बाळ या जगात आल्यावरच तुमच्यासोबत फिरायला येईल. मग आपण आपल्या बाळाला सुद्धा घेऊन जाऊ. माझं हे बोलणं ऐकून शेखरचा मूड आणखीनच बिघडला आणि ते रागात खोलीच्या बाहेर निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या सासू सासऱ्यांनीही आमच्या हनीमूनला जाण्याची परवानगी नाकारली आणि ते म्हणाले, नाही नाही, अशा परिस्थितीत एवढे लांबचा प्रवास करण्याची गरज नाही. सासू सासऱ्यांच्या या निर्णयाचा मला अजिबात राग आला नाही. कारण मला माहीत होते की माझे सासू सासरे जे काही सांगत होते ते फक्त माझ्या भल्यासाठी सांगत आहे. पण आता शेखरचा माझ्याविषयीचा दृष्टिकोन बदलू लागला. प्रेग्नेंट असल्यामुळे बऱ्याचदा मला आंबट पदार्थ खावेसे वाटायचे आणि मी जेव्हा शेखरला काहीतरी आणायला सांगायचे तेव्हा ते स्पष्टपणे नकार द्यायचे आणि म्हणायचे, या सर्व फालतू गोष्टी मला जमणार नाही. तू माझा संपूर्ण प्लॅन उद्ध्वस्त केलास आणि आता तुला या आंबट चिंबट गोष्टी खाऊशी वाटतात. कधी तुला आवळा खावासा वाटतो तर कधी चिंचा. हे असलं मला सांगत जाऊ नकोस. असंच एकदा मी शेखरला पाणीपुरी आणायला सांगितली. परंतु शेखरने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले, हे आजपर्यंत मी कधी माझ्या बहिणीसाठी देखील आणलं नाही. त्यामुळे तू मला असलं काही आणायला सांगत जाऊ नकोस. ते ऐकून मला इतके वाईट वाटले की माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कदाचित केवळ एक स्त्रीच हे समजू शकते. कारण ही वेळ प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असते. शेखरने पाणीपुरी आणली नाही म्हणून त्या दिवशी मला इतकं वाईट वाटलं की मी रात्रभर रडत राहिले. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी माझे सुजलेले डोळे पाहून माझ्या सासू सासऱ्यांनी मला रडण्याचे कारण विचारले. त्यामुळे मी त्यांना सत्य सांगण्यास भाग पडले गेले. तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या, शेखरने तुझी इच्छा पूर्ण का केली नाही. अशा स्थितीत पतीने पत्नीला आनंदी ठेवायला हवे. आणि मग दुसऱ्या दिवशी माझ्या सासूबाईंनी मला बाजारात नेऊन पाणीपुरी खाऊ घातली. पण नंतर अनेकदा असं झालं की रात्री मला मळमळ व्हायची आणि मग शेखर माझ्या जवळ येतात अचानक मला उलट्या होऊ लागायच्या. अशावेळी शेखरने माझी अवस्था समजून घ्यायला हवी होती. पण त्यांना माझ्या या नाजूक अवस्थेचा राग यायचा. मी तोंडावर हात ठेवून लगेच वॉशरूमकडे धावत जायचे आणि मग जेव्हा जेव्हा मी उलटी करून वॉशरूममधून बाहेर पडायचे तेव्हा माझी अशी अवस्था पाहून शेखर अस्वस्थ व्हायचे आणि ते चिडचिड करून माझ्यापासून आपले तोंड फिरून झोपून घ्यायचे. असेच एक दिवस मला खूप उलटे झाल्या. त्यानंतर मी निर्जीवपणे चालत जाऊन पलंगावर बसले आणि शेखरला विनवणी करू लागले, ओ उठा ना प्लीज, मला एक ग्लास पाणी द्या. मग माझ्या अवस्थेची पर्वा न करता ते मला म्हणाले, गीता प्लीज माझे डोके खराब करू नकोस. तू माझा पूर्ण मूड खराब केला आहेस. जेव्हा बघावं तेव्हा तुला फक्त एकच काम असतं. तू दिवस रात्र
फक्त उलटे करत राहतेस. असे म्हणत शेखरने पांघरून तोंडावर घेतले आणि ते तोंड फिरवत झोपी गेले. त्यानंतर मला खूप तहान लागली आणि मी थरथरत होते. लग्नानंतर लगेच घरच्या जबाबदाऱ्या आणि मग इतक्या लवकर गरोदरपणा यामुळे माझे आयुष्य अचानक पूर्णपणे बदलून गेले होते. महिन्याभरातच माझी अवस्था खूप खराब झाली होती. कारण हे सर्व माझ्यासाठी पहिल्यांदाच होते. मी माझे अश्रू पुसले आणि मोठ्या कष्टाने उठून किचनमध्ये गेले. त्यानंतर मी फ्रीजमधून थंड पाणी काढून तिथेच बसून पिऊ लागले. माझ्या गरोदरपणाचे 4 महिने पूर्ण होतात माझं पोट हळूहळू बाहेर येऊ लागले होते. मग एके दिवशी मी शेखरला म्हणाले, शेखर, माझ्यासोबत डॉक्टरांकडे चला. मला रुटीन चेकअपला जायचे आहे. परंतु डॉक्टरांकडे येण्याऐवजी शेखर माझ्यावर चिडले आणि म्हणाले, तुझ्या अशा अवस्थेत तर मी तुझ्याबरोबर कुठेही येऊ शकत नाही. लोक काय म्हणतील? इतक्या लवकर? नाही, छे. एक काम कर, तू घरातील कोणाला तरी तुझ्यासोबत घेऊन जा. असे म्हणत शेखरने त्याच्या पाकिटातून काही पैसे काढून माझ्या हातावर ठेवले. मी शेखरला समजायचा खूप प्रयत्न केला आणि म्हणाले, शेखर, यात माझा काय दोष? माझ्याशी तुम्ही असं का वागताय? पण शेखरने माझ्या प्रश्नांचे उत्तर दिले नाही. असे प्रश्न ऐकून कधी कधी त्यांना माझा आणखी राग यायचा. पुढे असाच वेळ निघून गेला आणि मी माझ्या गरोदरपणाचे 9 महिने खूप कष्टात घालवले. कारण 9 महिन्यात एकही दिवस असा नव्हता की मला उलटी झाली नसेल. पण देवाने मला माझ्या सहनशीलतेची खूप सुंदर बक्षीस दिले आणि मला एक सुंदर मुलगी झाली. त्या दिवशी मला असे वाटले की शेखरलाही खूप आनंद होईल. परंतु तो त्या दिवशी मला आणि आमच्या मुलीला भेटायलाही आला नाही. कामानिमित्त दुसऱ्या शहरात आलो आहे असे त्यांनी मला फोनवर सांगितले. कोणीतरी अगदी बरोबरच म्हटले आहे की लहान मुलाचे प्रेम दगडाचे हृदय असणाऱ्या माणसालाही वितळू शकते. अगदी तसंच झालं. दुसऱ्या दिवशी शेखर हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याने आमच्या मुलीला उचलून जरा वेळ मांडीवर घेतले. मुलीच्या जन्मानंतर घरातील कोणालाच आनंद झाला नाही, विशेषतः शेखर. कारण काही दिवसानंतर मला हे कळत गेले. माझी सिझेरियन डिलिव्हरी झाली होती. त्यामुळे मला चालण्यात खूप त्रास होत होता. त्या काळात तात्पुरती माझ्या सासूने माझी काळजी घेतली कारण मला आई नव्हती. परंतु रात्री मला जर वॉशरूमला जायचे असेल तर शेखर मला हात धरून वॉशरूमजवळही नेत नव्हता. जर मी त्याला आवाज दिला तर तो लगेच म्हणायचा, अरे प्लीज गीता, मी हे सगळं करू शकत नाही. त्यामुळे मी मोठ्या कष्टाने उठून वॉशरूममध्ये जाण्यासाठी भिंतीचा आधार घेत असे. पण मला पाय घसरून पडायची भीती वाटायची. एके रात्री मी मोठ्या कष्टाने वॉशरूममधून बाहेर आली आणि बेडवर येऊन बसले. त्यावेळी मी घामाने पूर्णपणे ओली झाले होते व मला नीट श्वासही घेता येत नव्हता. मी थरथरत होते. तेव्हा अचानक गुड्डी रडू लागली. कदाचित गुड्डीला खूप भूक लागली असावी. त्याच क्षणी शेखरला डोळा लागला होता. गुड्डीच्या रडण्याच्या आवाजामुळे शेखर जागा झाला. त्याने गुड्डीला उचलून घेण्याऐवजी तो मला म्हणू लागला, गीता, गुड्डीला लवकर शांत कर. मला सकाळी ऑफिसला जायचं आहे. यावर मी म्हणाले, प्लीज शेखर, जरा वेळ मला गुड्डीला सांभाळायला मदत करा. मला खूप अशक्तपणा आला आहे. मग शेखर रागाने म्हणाला, गीता, हे सगळं नाटक माझ्यासमोर करू नकोस. मुलीला सांभाळणं माझ्या क्षमतेत नाही आणि मी तुला पुन्हा सांगतो की मी हे सगळं करू शकत नाही. एवढ्या लवकर पोरगी काढायचा तुला खूप शौक होता ना? आता बस सांभाळत. असे म्हणत शेखरने गुड्डीला उचलून माझ्या शेजारी टाकले आणि तो उशी व पांघरून घेऊन खोलीबाहेर निघून गेला. भुकेमुळे गुड्डी जोरजोरात रडत होती आणि माझी अवस्था अशी झाली होती की मला नीट बसताही येत नव्हते. मोठ्या कष्टाने मी आपले पाय बेडवर ठेवले आणि अश्रूंच्या वाहत्या प्रवाहाने मी आपल्या मुलीला मांडीवर घेऊन पाजू लागले. रडत रडत मी देवाकडे आपली तक्रारी करू लागले आणि म्हणाले, हे देवा, नवऱ्याचे हे प्रेम असते का?
स्त्री आपल्या पतीच्या बाळाला 9 महिने आपल्या पोटात ठेवते आणि त्याला आपल्या शरीराचा एक भाग बनवते व मृत्यूसमान वेदना भोगून त्याला जन्म देते आणि आपल्या पतीला बाप होण्याचा आनंद देते. मग अशा नाजूक अवस्थेत बायकोवर थोडी तरी दया दाखवणे हे पतीचे कर्तव्य नाही का? पुढे असेच दिवस जाऊ लागले. आता माझ्या प्रसूतीला 40 दिवस उलटले होते, परंतु मी ते 40 दिवस कसे घालवले हे फक्त मलाच माहीत होते. अर्थात माझ्या सासूबाईंनीच माझं सर्व बाळंतपण केले होते. पण प्रसूतीनंतर 15 दिवसांनी त्यांनी मला सांगितले की गीता, आता तू पण स्वयंपाकघरात येत जा, कारण शेखरला तुझ्या हातचा तयार केलेला नाश्ता खायची सवय आहे. त्यामुळे किचनची जबाबदारी पुन्हा माझ्याकडे आली. एवढ्या सर्वांचा नाश्ता स्वयंपाक मी करत होते, पण माझ्या मुलीकडे लक्ष कुणीच देत नव्हते. माझ्या प्रसूतीला 40 दिवस उलटतात शेखरचाही संयम सुटला. मग शेखरला ना माझी काळजी होती ना आमच्या लहान मुलीची. त्या दिवशी कदाचित गुड्डीच्या पोटात दुखत असेल आणि ती पुन्हा पुन्हा रडत होती. मोठ्या कष्टाने मी तिला रात्री कसेबसे झोपवले. तोपर्यंत रात्रीचे 12 वाजून गेले होते. मग गुड्डी गाढ झोपेत गेली आणि मी सुद्धा झोपायला बेडवर पडले. तेवढ्या शेखर माझ्या जवळ आला. मी दिवसभर काम करून थकले होते आणि मला खूप झोप आली होती, म्हणून मी शेखरला म्हणाले, प्लीज शेखर, मला थोडा वेळ झोपू द्या. मग शेखर म्हणाला, गीता, गेल्या 1 महिन्यापासून मी फक्त तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच रात्र काढतोय. खबरदार, आज जर तू तुझा नखरा दाखवायचा प्रयत्न केलास तर. माझी ती रात्र शेखरच्या नावावर झाली होती. त्यानंतर मला झोपून जेमतेम 1 तास झाला होता की गुड्डी पुन्हा जागी झाली आणि रडू लागली. तिचा आवाज ऐकून मी जागी झाले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी गुड्डीला आपल्या जवळ घेतले आणि रडतच झोपी गेले. मग सकाळी 6 वाजता पुन्हा गुड्डी रडायला लागली आणि 9 वाजेपर्यंत ती रडतच होती. मी तिला कडेवर घेऊन खोलीत इकडून तिकडे चक्रा मारत होते. त्यानंतर ती कुठे शांत होऊन झोपी गेली. त्यामुळे माझी अवस्था अशी झाली होती की आत्ताच्या आत्ता मला चक्कर येऊन मी जमिनीवर पडेल असे मला वाटत होते. गुड्डी झोपी गेल्यावर मी तिला पलंगावर झोपून खोलीबाहेर गेले, कारण माझ्या सासूबाईंनीही मला रात्री सांगितलं होतं की आता उद्यापासून तू घरची सगळी जबाबदारी घेशील. त्यामुळे मी अंघोळ करून आधी घरातील सर्वांसाठी नाश्ता बनवला आणि मग मी शेखरच्या ऑफिससाठी टिफिन बनवायला सुरुवात केली. आता माझा संपूर्ण दिवस अडचणींनी भरलेला होता आणि रात्री गुड्डी झोपली की शेखर उठून आपली मनमानी सुरू करायचा. मी शेखरला अनेक वेळा सांगितले होते की शेखर, माझे ऑपरेशन झाले आहे, प्लीज माझ्या प्रकृतीची थोडी तरी काळजी घे. पण माझ्या या बोलण्याने कदाचित शेखरला काहीच फरक पडत नव्हता. तो मला म्हणायचा, गीता, मग माझी काळजी कोण घेणार? खरंच तू खूप निर्दयी आहेस. तुला इतका प्रेमळ नवरा मिळाला आहे, पण त्याचे प्रेम तुला दिसत नाही. त्याच्यावर प्रेम करण्याऐवजी तू नखरे दाखवतेस. शेखरचे असे बोलणे ऐकून मी गप्प राहायचे आणि सर्व काही सहन करायचे. आता रात्रंदिवस घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून मी थकून गेले होते. हळूहळू माझ्या चेहऱ्यावरची चमक पण ओसरायला लागली होती, कारण गुड्डी मला रात्रभर जागं ठेवायची आणि मग ती स्वतः दिवसभर झोपायची. पण मला घरच्या कामातून थोडा वेळ आराम आणि झोपायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे माझ्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली होती आणि मी थोडी जाड झाले होते. त्यावरही शेखर मला टोमणे मारत म्हणायचा, काय यार गीता, फक्त एकाच मुलीत तू एवढं वजन वाढून ठेवलं आहेस, जरा कमी खात जा. तुला माहीत नाही का मी जाड मुलींचा किती तिरस्कार करतो. प्लीज स्वतःला मेंटेन ठेव. माहीत नाही आजकाल शेखर इतका चिडचिडा का होऊ लागला होता. घर आणि मुलीची जबाबदारी सांभाळत असतानाही मी शेखर येण्यापूर्वीच तयार व्हायचे. पण आता शेखरला माझ्यात इंटरेस्ट आला नव्हता. पुढे 1 वर्ष असेच निघून गेले आणि आता गुड्डीसुद्धा चालायला लागली होती. पण शेखरचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता.
तो अनेकदा ऑफिसहून आल्यानंतर मित्रांना भेटायला जायचा आणि परत यायला उशीर होईल असे सांगून निघून जायचा. मी अनेक वेळा शेखरला मला आणि गुड्डीला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाण्यास सांगितले होते, पण शेखर हे सांगून टाळत होता. गीता, आजकाल मी खूप व्यस्त आहे आणि मला ऑफिसच्या कामातून वेळ मिळत नाही, म्हणून तू आपल्या घरातल्यासोबतच गुड्डीला घेऊन फिरायला जात जा असे सांगून शेखर तयार होऊन मित्रांकडे निघून जायचा आणि नंतर रात्री उशिरा घरी परतायचा. कधी कधी मला रात्री 2-2 वाजेपर्यंत शेखरची वाट पाहावी लागायची. असंच एकदा शेखर रात्री उशिरा घरी आल्यावर माझ्या लक्षात आले की त्याचे डोळे नशेने मद्यधुंद झाले होते आणि तो गाणे गुणगुणत घरात शिरला होता. त्यावेळी मला त्याचा खूप राग आला होता, कारण शेखर हसत माझ्या गालावर चिमटा घेत म्हणाला, हाय स्वीट हार्ट, हाव आर यू डार्लिंग असे म्हणत तो खोलीकडे जाऊ लागला. मी आधी घराचे मेन डोअर बंद केले व नंतर रूममध्ये येताच रूमचा दरवाजा बंद केला आणि मी शेखरला म्हणू लागले, शेखर, आजकाल काय नवीन नाटक सुरू केले आहेस? आता तू रोज रात्री घरी 2 वाजता येतो, तोपर्यंत मी तुझी वाट पाहत असते. तुला जरासुद्धा लाज वाटत नाही का? तुझे असे कोणते मित्र आहेत जे रात्रभर बाहेर फिरत असतात आणि त्यांच्या बायका त्यांना विचारत नाही का की ते रात्रभर कुठे फिरत असतात? माझे कठोर स्वर ऐकून शेखरही सिरियस झाला आणि म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे की मी रात्रभर तुझ्यासोबत राहावे आणि आता तू माझ्या बाहेर जाण्यावर बंधने घालशील का? शेखर, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि आता तुझ्या आयुष्यात फक्त तुझे मित्र उरले आहेत का? माझ्याही तुझ्याबद्दल काही इच्छा आहेत. तू माझ्याजवळ बसून माझ्याशी अनेक गोष्टींबद्दल बोलावं. मला आणि गुड्डीला तू टाईम द्यायला हवं. पण गीता, तुझ्याकडे तर माझ्यासाठी वेळ नाही ना? बघावं तेव्हा तू फक्त गुड्डी गुड्डी करत राहतेस. हे ऐकून मला धक्का बसला. मी त्याला म्हणाले, शेखर, तू हे कसल्या गोष्टी बोलतोयस? आता तू तुझ्या मुलीवर सुद्धा जळत आहेस का? तेव्हा शेखर म्हणाला, अरे तू गप्प राहा गीता, मला माझ्याच मुलीवर का जळजळ होईल? ऑफिसमधला माझा कामाचा ताण खूप वाढला आहे आणि ऑफिसमधून थकून घरी आल्यावर फ्रेश माइंड करण्यासाठी थोडा वेळ म्हणून मी बाहेर जातो आणि माझ्या मित्रांसोबत गप्पा मारत बसतो असे म्हणत शेखर कपडे बदलून झोपायला गेला. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कपडे धुवू लागले तेव्हा मला शेखरच्या शर्टवर लिपस्टिकचे डाग दिसले. ते पाहून मला धक्काच बसला. मी तो शर्ट तसाच साईडला ठेवला. त्या दिवशी दिवसभर माझे मन रागाने भरले होते, कारण मला लक्षात आले होते की त्यामुळे शेखर रात्रभर बाहेर असतो आणि त्याने त्याच्या मोबाईलचा पासवर्डही बदलला होता व तो अनेकदा त्याच्या खोलीत बसून हसत फोनवर बोलत असे. जेव्हा जेव्हा मी गुड्डीला झोपायला खोलीत घेऊन जायचे तेव्हा शेखर लगेच त्याचा फोन बंद करून म्हणायचा, मी तुझ्याशी नंतर बोलतो. जेव्हा मी शेखरला याबाबत विचारायचे की कोणाचा फोन होता तेव्हा शेखर घाबरून जायचा आणि म्हणायचा, माझ्या मित्राचा कॉल होता. त्यानंतर तो विषय बदलायचा. आज रात्री जेव्हा शेखर ऑफिसमधून घरी परतल्यावर रात्रीचे जेवण करून त्याने मला सांगितले की मी मित्रांसोबत बाहेर जात असून रात्री यायला मला उशीर होईल. तेव्हा मी रागाने म्हणाले, शेखर, आज तू कुठेही जाणार नाहीस. यावर शेखर म्हणाला, गीता, तुझे हे रोजचे नाटक बंद कर. हे सांगताना शेखरचा सूर कडक झाला होता. तेव्हा मी कपाटातून त्याचा शर्ट काढून त्याच्या चेहऱ्यावर फेकला. शर्ट तोंडावर फेकल्यामुळे शेखर रागाने लाल झाला आणि म्हणाला, गीता, हे कसलं गैरवर्तन आहे आणि आज तू असं का वागतेस? असे म्हणत शेखर रागाने माझ्याकडे पाहू लागला. त्यामुळे मी जमिनीवर पडलेला शर्ट उचलला आणि त्याला मी त्या शर्टवरील लिपस्टिकचे डाग दाखवू लागले. त्याची नजर लिपस्टिकच्या त्या डागांवर पडतात त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. शेखर, हाच तुझा मित्र आहे का, ज्याला तू रोज भेटायला जातोस? कोण आहे ती मुलगी? हे ऐकून शेखर मला टाळू लागला. त्यानंतर माझा आवाज अचानकच आणखीन मोठा झाला. शेखर, मी तुला काही विचारले आहे. ती मुलगी कोण आहे
जी तुझ्या इतकी जवळ आली आहे. असे म्हणत असताना अचानक माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेखर, माझ्या प्रेमात असं काय कमी होते ज्यासाठी तू मला हे बक्षीस दिलेस? माझे बोलणे ऐकून शेखर हसायला लागला आणि म्हणाला, गीता, प्रेम? कोणते प्रेम? तू माझ्यावर कधी प्रेम केले का? तू मला नीट तुझ्याजवळही येऊ देत नव्हतीस आणि लग्नाच्या 1 महिन्यानंतर तर तुला बाळ जन्माला घालायचा खूप शौक होता ना? त्यावेळेसच मी तुला सांगितलं होतं की मला लग्नानंतरचे काही दिवस एन्जॉय करायचं आहे. आपण गर्भपात करू. कोणालाही कळणार नाही की तू प्रेग्नेंट होतीस. हनीमून नंतरही मूल होऊ शकलं असतं, पण नाही, तू माझे काहीच ऐकले नाही आणि उलट मला पाप आणि पुण्याचे लेक्चर देत बसलीस. जेव्हा मला तुझ्याबरोबर प्रेमळ क्षण घालवायचे होते तेव्हा तू म्हणालीस की गर्भपात करणे हे मोठे पाप आहे आणि तू हे पाप कोणत्याही किमतीत करणार नाहीस. जर तू माझ्यावर प्रेम केले असते तर तू देखील माझे म्हणणे मान्य केले असते आणि आपण जम्मू काश्मीरला जाऊन आपली लाईफ एन्जॉय केली असती. आणि जिथे पापाचा प्रश्न आहे तर ती माझीच अवलाद होती ना? पण नाही, तुला माझी बायको होण्यापेक्षा जास्त आई होण्याचा शौक होता ना? असं म्हणत शेखरने मला हाताशी धरलं आणि आरशासमोर उभं करत म्हणाला, गीता, एकदा आरशात स्वतःला नीट बघ. हा तोच चेहरा आहे का जिच्यावर माझं प्रेम होतं? नाही गीता, आता तू पूर्वीची गीता राहिली नाहीस. कारण जेव्हा मी कधी तुझ्या जवळ येतो तेव्हा मला तुझ्या कपड्यांमधून चांगला सुगंध येण्याऐवजी किचनमधील मसाल्यांचा सुगंध येतो. आणि रात्री जेव्हा मी तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा तुला गुड्डी उठायची काळजी वाटायची आणि सकाळी तुला घरातील सर्वांना नाश्ता देण्याची काळजी असायची. त्यामुळेच मी तुझी अनुपस्थिती भरून काढण्याचा प्रयत्न केला तर तू मला प्रश्नांमागून प्रश्न विचारत आहेस. शेखरचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, शेखर, हे कोणाचे घर आहे आणि मी कोणाच्या मुलीची व घरातील सगळ्यांची काळजी घेत होते? असे म्हणत मी रडू लागले. तेव्हा मला शेखरचा खूप राग आला होता आणि मी रागात शेखरचा शर्ट पकडला. आमच्या झटापटीत शेखरच्या शर्टची काही बटणेही तुटली. मी शेखरला विचारलं, शेखर, या घरात माझी काय स्थिती आहे? मी तुझी मोलकरीण आहे की तुझ्या घरातल्यांची की तुझ्या बहिणींची? जेव्हा त्या येतात तेव्हा मी त्यांना कुठल्याच कामाला हात लावून देत नाही आणि त्यांच्यासाठी संपूर्ण टेबलावर त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करून देते. त्यासोबतच घरातील 15 लोकांसाठी रोज मला चपात्या बनवाव्या लागतात आणि त्यावेळी गुड्डीकडे कुणीच लक्षसुद्धा देत नाही. ती भुकेने रडत असते, पण तिला कुणी साधं दूधही पाजत नाही. जर गुड्डी माझी मुलगी आहे तर ती तुझी आणि या घरातील लोकांची कुणीच नाही का? आज मी सर्व काही बोलत होते जे मी गेल्या वर्षभरापासून सहन करत होते आणि माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्यानंतर मी शेखरला म्हणाले, मी तुझी बायको आहे आणि तुझे संपूर्ण घर सांभाळते, तुझ्या मुलीलाही सांभाळते, तरीही तू माझा विश्वासघात केलास. शेखर, मला कमजोर समजू नकोस, कारण मी त्या स्त्रियांसारखी अजिबात नाही जे तुझ्यासारख्या अय्यश पुरुषासोबत आपले आयुष्य मजबुरीने जगून वाया घालवतात. माझ्या तोंडून हे ऐकून शेखर संतापला आणि त्याने मला जोरात कानाखाली मारून माझ्या आईवरून शिवी दिली. ते ऐकून मला खूप राग आला, कारण माझी आई या जगात नव्हती आणि तिच्याबद्दल असे कोणी बोलले तर मी खपून घेऊ शकत नव्हते. मी त्याला म्हणाले, शेखर, इतके दिवस मी ते फक्त माझ्या मुलीसाठीच राहत होते. प्लीज माझ्या फॅमिलीबद्दल बोलू नकोस. यावर तो म्हणाला, ठीक आहे, मग माझ्या घरातून निघून जा, कारण आता मी प्रियाला कधीच सोडू शकत नाही आणि तू या घरातून बाहेर पडतात तुझी जागा प्रिया घेईल. मग मी तिच्याशी लग्न करेन. हे ऐकून मी आपला श्वास घेणेही विसरून गेले होते. त्यानंतर शेखर आपले बोलणे पूर्ण करून खोलीतून बाहेर निघून गेला. त्याच्या आवाजाने गुड्डीही जागी झाली आणि ती रडू लागली, पण मी तिला गप्प केले नाही. उलट मी स्वतःच ढसाढसा रडू लागले. जेव्हा माझ्या सासूने हे सर्व ऐकले तेव्हा त्या खोलीत आल्या आणि त्यांनी मला विचारले, अगे, तुला रडायला काय झालं? आई,
तुमच्या मुलाने माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. मी त्याची काय चूक केली होती की त्याने मला इतकी मोठी शिक्षा दिली? पण काय झालं ते तरी सांग. त्याच्यावर तू इतकी का रागवली आहेस? आई, तुमचा मुलगा घरात बायको असूनही इतर महिलांकडे जातो हे ऐकून माझ्या सासूबाई आपल्या मुलाला काही बोलण्याऐवजी माझ्यावरच भडकल्या आणि म्हणाल्या, तो बरोबर आहे, त्याचं काहीच चुकलेलं नाही. मुलगी जन्माला घालून तू आमच्यावर मोठं कर्ज वाढून ठेवलं आहे. आईबापाच्या घरातून तर काही घेऊन आली नाहीस आणि वरतून या मुलीचं ओझं वाढून ठेवलं आहेस. तुला घरात राहायचे असेल तर सर्व काही सहन करावे लागेल, अन्यथा तू हे घर सोडून जाऊ शकतेस. माझा मुलगा चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे आणि आजही त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी अनेक मुली तयार आहेत आणि 10 लाख रुपये हुंडा द्यायला तयार आहेत. हे ऐकून मला धक्का बसला. पण मी मुलीसाठी सर्व काही सहन करत होते, कारण मला असं वाटायचं की मी इतकी सक्षम नाही की मी बाहेर जाऊ शकेल आणि 2 रुपये कमवू शकेल. माझ्या सासूला आपल्या मुलाच्या या गैरकृत्याची कल्पना आली होती, तरी देखील त्यांनी शेखरचीच बाजू घेतली. जेव्हा शेखर घरी आला तेव्हा त्याचा राग आणखीनच वाढला. तो मला म्हणाला, गीता, माझ्या घरच्यांना सांगून तू हे बरोबर केलं नाहीस. ही बाब आपल्या खोलीतील होती आणि तू खोलीतच ठेवली असती तर बरं झालं असतं. असं म्हणत त्याने मला पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. घरात 15 लोक होते, पण त्यांच्यापैकी कोणीच मला सोडवायला आमच्या रूममध्ये आली नाही. याचंच मला खूप वाईट वाटले. त्यानंतर शेखर म्हणाला, तू ही गोष्ट माझ्या आईला सांगून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहेस, त्यामुळे मी तुला घटस्फोट नक्कीच देईल, यात तीळ मात्र शंका नाही. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी ती रात्र रडत घालवली. त्यानंतर घरातील सर्वजण माझ्यासोबत खूप विचित्र वागू लागले, जसं काय मी त्यांची कोणीच नाही. माझ्या संस्कारावरही बोट उचलण्यात आले की हिला चुलीवर स्वयंपाक करता येत नाही, हिला नीट गोल चपात्याही बनवायला येत नाहीत. माझ्या माहेरी मी 3-4 जणांचा स्वयंपाक करत होते आणि इथे चुलीवर 15 लोकांच्या चपात्या बनवायला लागत होत्या आणि मी ते करतही होते. त्यावेळी माझी मुलगी भुकेने रडत असायची, पण घरातल्यांना त्यांची फक्त खाण्याचे पडलेले असायचे आणि ती मुलगी असल्यामुळे तिच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. कारण असे बोलले जायचे की मुलगीच तर आहे, थोडी मुलगा आहे. परंतु मुलगा असो वा मुलगी, भूक तर प्रत्येक लहान मुलाला लागतेच. या गोष्टीचे मला खूप वाईट वाटायचे. एके दिवशी असंच शेखरला नाश्ता द्यायला उशीर झाला, तर त्याने मला माझ्या आईवरून शिवी दिली. तेव्हा मी एवढंच बोलले की माझ्या फॅमिलीवरून बोलत जाऊ नका, तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते मला बोलत जावा. तर त्याची संपूर्ण फॅमिली माझ्यावर तुटून पडली आणि म्हणाले, तुझी बोलण्याची हिंमत कशी झाली? त्यानंतर शेखरने कपाटातून माझ्या आणि गुड्डीचे काही कपडे काढले आणि पलंगाखाली ठेवलेल्या बॅगेत आमचे कपडे भरून ती बॅग माझ्या हातात दिली आणि म्हणाला, माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जायचे. तुला जे करायचे आहे ते तू करू शकतेस. आजपासून मी तुला आणि हिला ओळखत नाही. ते ऐकून मला धक्काच बसला होता. मला समजत नव्हते कुठे जावे, काय करावे आणि कोणाला सांगावे. मी माझ्या भावाला कॉल केला, तर त्याने मला विचारलं, काय झालं? मी त्याला सांगितलं की या लोकांनी मला घरातून बाहेर काढले आहे. त्यावेळी माझा भाऊ खूप लांब होता. तो मला म्हणाला, मला यायला 4 तास लागेल. तिथे आल्यावर मी त्यांच्याशी बोलेल. ते 4 तास माझ्यासाठी 4 दिवसासारखे होते, कारण माझी मुलगी उपाशी होती आणि ती भुकेने रडत होती. घरातील कोणीच तिला 1 ग्लास दूध द्यायलाही तयार नव्हते. मी गेटच्या बाहेर उभे थांबून 3 ते 4 तास भावाची वाट पाहिली. अखेर 4 तासाने माझा भाऊ आला आणि तो मला घरी घेऊन गेला. मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही, कारण माझी मुलगी दुधासाठी रडत होती आणि माझ्याकडे ना पैसे होते ना असं काही ज्यामुळे मी तिला दूध देऊ शकेल. ज्या समाजाबद्दल आपण एवढं बोलतो तोच समज जेव्हा मी गेटच्या बाहेर उभे होते तेव्हा माझ्याकडे आणि माझ्या मुलीकडे मुके बनून बघत होता. घरी गेल्यावर मी माझ्या वडिलांना मिठी मारून खूप रडले आणि त्यांना विचारले, आता माझे पुढे कसे होणार?
मी इतकी शिकलेली नव्हती की पुढे जाऊन मी काहीतरी करू शकेल. माझे वडील म्हणाले, 8-10 दिवस वाट पाहू. त्याचा राग शांत झाला की तो पुन्हा तुला घेऊन जाईल. याआधीही असे 2दा झाले होते, परंतु माझ्या वडिलांनी समजूत काढत मला पुन्हा माझ्या सासरी नेऊन सोडले होते. पण शेखरमध्ये आणि त्याच्या घरातल्यांमध्ये काहीच फरक पडला नाही. मी वडिलांजवळ 2 महिने राहिले. ना मला शेखरचा फोन आला, ना तो मला घ्यायला आला. मग मी विचार केला की असे किती दिवस अजून बसून राहायचे. मी माझ्या वडिलांना पैसे मागितले. मग त्यांनी मला 200 रुपये दिले आणि मला विचारले कशासाठी लागतात. त्यावेळी मी त्यांना काही सांगितलं नाही आणि मी ते पैसे घेऊन इंटरव्ह्यूसाठी निघाले. मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, काही ठिकाणी चालतही गेले, जेणेकरून माझे पैसे वाचावेत. म्हणून मी रेल्वेतून बिना तिकीट प्रवास केला आणि भोपाळला पोहोचले. शेवटी माझ्याकडे फक्त 30 रुपये राहिले आणि मी नोकरी मिळण्याची आशाही सोडून दिली. त्यावेळी मला भोपाळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर एका मोठ्या फूड रेस्टॉरंट बाहेर खूप गर्दी दिसली. त्यानंतर मी तिथे विचारायला गेले की इथे ही गर्दी कसली आहे. तेव्हा मला कळलं की ही विदेशी फूड रेस्टॉरंट आहे आणि इंडियातील व्यक्तीने या विदेशी फूड रेस्टॉरंटची फ्रँचायझी घेतली आहे आणि काही दिवसातच हे रेस्टॉरंट चालू होईल. त्यापूर्वी त्यांना ग्राउंड लेवलच्या स्टाफची गरज आहे. ते ऐकून मी धावत तिथे इंटरव्ह्यूसाठी गेले. परंतु जेव्हा मी तिथे गेले तेव्हा रेस्टॉरंटच्या मॅनेजरनी सांगितले की सर्व जागा फुल झाल्या आहेत. मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली की मला कामाची खूप गरज आहे, प्लीज मला काम द्या. मग ते सर म्हणाले, तुम्ही थोडं वेट करा, मी माझ्या वरिष्ठांशी बोलून बघतो. काही वेळाने त्यांनी मला येऊन विचारले, तुम्ही झाडू आणि फरशी पुसण्याचे काम करू शकता का. मी हसत त्यांना उत्तर दिले, हो सर, का नाही, तुम्ही फक्त मला काम द्या, मी करू शकते. मग त्यांनी मला तिथे हाऊसकीपिंगची नोकरी दिली. त्यानंतर मी तिथे काम करू लागले. जेव्हा माझा पहिला पगार माझ्या अकाउंटला जमा झाला त्यावेळी खर्च बरत असल्यामुळे मी ते सर्व पैसे ATMमधून काढून घेतले. तेव्हा ते पैसे पाहून माझ्या डोळ्यातून पाणी आलं, कारण ती माझ्या आयुष्यातील पहिलीच कमाई होती. पुढे मी 3 महिने तिथे काम केले. एके दिवशी मॅनेजर सर मला म्हणाले की तू इतकी हुशार आहेस आणि कस्टमरसोबत सुद्धा तू इतकी छान बोलतेस, तर मग तू क्रू मेंबर का बनत नाहीस. त्यानंतर त्यांनी मला क्रू मेंबर म्हणजे कस्टमरची ऑर्डर घेणे आणि किचनमधील पदार्थ तयार करणे यात माझे जॉईनिंग करण्यात आलं आणि माझा पगारही दुप्पट वाढवण्यात आला. या काळात माझ्या वडिलांनी मला खूप साथ दिली, कारण दिवसभर गुड्डी त्यांच्या जवळच असायची. पुढे असंच 1 वर्ष निघून गेलं. मध्यंतरीच्या काळात शेखरचा माझ्या भावाला फोन आला आणि तो म्हणत होता की तुझ्या बहिणीला जर माझ्याकडे यायचे असेल तर कुठलाही वाद न करता तिला सांग, शांतपणे घरी परत जा, अन्यथा मी घटस्फोटाची कागदपत्रे पाठवी. यावर माझा भाऊ म्हणाला, माझी बहीण आमच्या घरावर कधीच ओझं नव्हती आणि भविष्यातही ती कधीच आम्हाला ओझी होणार नाही. तू जितक्या रुबाबात घटस्फोट देण्याचे बोलला आहेस त्याच पद्धतीने घटस्फोटाची कागदपत्रेसुद्धा पाठव, पण माझी बहीण पुन्हा तुझ्या घरी येणार नाही. त्यानंतर शेखरच्या आईने फोन घेतला आणि ती माझ्या भावाशी फोनवर बोलू लागली, बेटा एवढा घमंड चांगलं नाही. यावर माझा भाऊ म्हणाला, घमंड आम्हाला नाही तर तुम्हालाच आहे. म्हणूनच तुम्ही माझ्या बहिणीला म्हणत होता ना, माझ्या मुलासाठी आत्तासुद्धा लग्नाला मुलींची लाईन लागली आहे. जर शेखरचे पुन्हा लग्न होऊ शकते तर माझ्या बहिणीचं देखील पुन्हा लग्न होऊ शकतं. तुझ्या मुलाला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवायला सांग. मी माझ्या बहिणीचे लग्न तुमच्या मुलाच्या लग्नाआधी लावून देईल, हा माझा शब्द आहे. यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या, पण बेटा या सगळ्यात त्या छोट्या जीवाचा काय दोष, त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. फक्त आईच आपल्या मुलांसाठी सर्व त्याग करते आणि पुरुषांचे काय, पुरुष कधी कधी आपले मार्ग भटकतात, पण कालांतराने त्यांचीसुद्धा बुद्धी जाग्यावर येते. माफ करा मावशी, तुमच्यासारख्या मातांच्या अशा विचारसरणीमुळेच आपल्या देशातील मुलं स्वतःची पत्नी असताना देखील दुसऱ्या स्त्रियांचा शौक ठेवतात. त्यानंतर
माझ्या वडिलांनी त्यांना खूप खडसावले आणि फोन कट केला. आता मी सर्व काही विसरून माझ्या कामावर पूर्णपणे फोकस केला होता. अर्थात मी एका रेस्टॉरंटची एम्प्लॉई झाले होते. एके दिवशी त्या रेस्टॉरंटचे मालक त्यांच्या पत्नीसह आले आणि ते एका टेबलावर बसले. त्या दिवशी संडे असल्याने ग्राहकांची संख्या जास्त होती, त्यामुळे त्यांच्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नाही. मुळात मॅनेजरशिवाय त्यांना कोणीच ओळखत नव्हते. ते पती पत्नी बराच वेळ मला नोटीस करत होते की मी किती फास्टमध्ये कस्टमरला सर्व्हिस करत आहे. कस्टमरने जर 3 फूड आयटम ऑर्डर केले तर मी त्यांना 4-5 ऑर्डर सेल ऑफ करत होते. ते पाहून त्यांना खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा रेस्टॉरंटमध्ये आले आणि मला म्हणाले, आम्हाला खूप भूक लागली आहे, तर तू काहीतरी सजेस्ट कर. मी म्हणाले, सर, आमच्या रेस्टॉरंटमध्ये तर सर्वच पदार्थ बेस्ट आहेत. तुम्ही काय खाणार आहात? ते म्हणाले, आधी मला डिझर्टमध्ये खायचे आहे. मी म्हणाले, परफेक्ट सर, आमच्याकडे डिझर्टमध्ये 2 टाईपचे पदार्थ आहे. यावर ते म्हणाले, परंतु दोन्हीमधली जर मला एकच खायची असेल तर मी कोणते डिझर्ट ऑर्डर करू? मग मी म्हणाले, नाही सर, ते दोन्ही डिझर्ट या रेस्टॉरंटच्या फेमस डिश आहेत आणि ते खाण्यासाठी इथे खूप लांबून लोक येतात. जर तुम्ही त्या दोन्हींपैकी एकच खाल्ले तर एक तुमच्याकडून राहून जाईल. त्यामुळे तुम्ही दोन्ही डिश ऑर्डर करा. यावर ते म्हणाले, वाव, गुड लक, आय एम द ओनर. त्यानंतर ते वरच्या फ्लोअरवर गेले. काही वेळाने मला मॅनेजर सरांचा काउंटरवर कॉल आला आणि त्यांनी सांगितले की गीता नावाच्या मुलीला वरती पाठवून द्या. तेव्हा मला असं वाटत होते की आता मला कामावरून काढून टाकतील. मी घाबरत वरती गेले. तेव्हा ते पती पत्नी आणि मॅनेजर साहेब बसले होते. त्या व्यक्तीने मला बसायला सांगितले आणि मला शेक हँड केले. त्यानंतर त्यांनी मला विचारले, तुझा पगार किती आहे? मी सांगितले, 20,000. यावर ते म्हणाले, आता उद्यापासून तुझा पगार 50,000 रुपये होईल आणि तू या रेस्टॉरंटची असिस्टंट मॅनेजर असेल. अशा प्रकारे मी स्ट्रगल करून मॅनेजर पदापर्यंत पोहोचले. आता माझी मुलगी देखील एका चांगल्या स्कूलला जात आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. नवरा बायकोचं नातं आरशासारखं स्पष्ट असतं. त्यात एकदा तडा गेला की ते पूर्वीसारखे होणं फार कठीण असतं. इतकं सगळं होऊनही एखादी स्त्री आपल्या पतीवर पूर्वीसारखंच प्रेम करू शकते का? नाही, कारण प्रेमाचं नातं कच्च्या धाग्यासारखं असतं. ते एकदा तुटलं की पुन्हा जोडणं अवघड होऊन बसतं आणि काही कारणाने प्रेमाचा हा कच्चा धागा जरी जोडला गेला तरी तो पूर्वीसारखा अखंड राहत नाही. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.